नमस्कार. नुकताच 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागला. माझ्याकडे आजच असं एक पेशंट आले होते. एक मुलगा आणि त्यांचे पालक आले होते. तर पालकांचं असं मत होतं की बघा ना, आम्ही एवढं त्याला चांगला क्लास लावला किंवा काय, तर सुद्धा त्याला कमी मार्क मिळाले. त्यामुळे त्यांनी त्याचं खूप टेन्शन घेतलेलं आहे. आता त्याला पुढे काय करायचं. आणि त्या मुलाचं सुद्धा असंच मत होतं की मॅडम, मी खूप अभ्यास केला तरी सुद्धा मला कमी मार्क मिळालेले आहेत. आता मला जे करायचं होतं ते मला नाही करता येते आणि त्यामुळे मला खूप डिप्रेशन वाटत आहे. मला काही आयुष्यात काहीच करावं असं वाटत नाही आहे. तर अशा ज्यांना वाटत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. आता पहा, मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते. लहान मूल जेव्हा रांगत असते किंवा त्यांना काहीच समजत नसतं, अशा वेळेस ती मुलं काय करतात की जिथं जे काही पडेल ते खात राहतात. पण आपल्याला माहिती आहे की ते त्यांच्यासाठी योग्य नाही आहे, म्हणून आपण काय करतो की ते त्यांच्या तोंडातून काढून घेऊन त्यांना चांगलं काहीतरी देतो. याचा अर्थ काय आहे की त्यांना माहिती आहे की ते त्यांना खूप आवडीचं आहे, पण ते त्यांच्यासाठी योग्य नाही. त्याच पद्धतीने तुम्हाला मार्क कमी पडलेले आहेत, याचा अर्थ तुमचं आयुष्यच संपलेलं आहे असं काहीही नाही आहे. खूपदा असं होतं की खूप चांगले मार्क पडणारे सुद्धा त्यांना कमी पगाराची नोकरी लागते आणि खूप कमी मार्क पडणारे सुद्धा खूप छान व्यवसाय करू शकतात. त्यामुळे तुमच्यातलं स्किल काय आहे ते तुम्ही ओळखा आणि त्यानुसार तुम्ही पुढे पाऊल टाका. कदाचित तुमच्यासाठी वेगळं काहीतरी तुमच्या आयुष्यात लिहिलेलं असेल आणि त्यामुळेच तुम्हाला आता कमी मार्क मिळाले असतील, असा पॉझिटिव्ह विचार करा. आणि मनामध्ये सुद्धा रोज रात्री विचार करायचा की मी खूप काही अचीव केलेलं आहे, खूप काही अचीव करणार आहेत, आणि असा विचार केल्याने निश्चितच तुम्हाला प्रगती होईल. आणि ऑल दी बेस्ट तुमच्या भविष्यासाठी.